हे झालं सगळं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना। मात्र लालबागमध्ये राहणाऱ्यांना नेमका काय त्रास होतो हे जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत लालबागच्या रहिवासी सोनल आहेत आता आपल्याबरोबर। सोनलजी, झी 24 तास मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कसा त्रास होतो किंवा कशी त्यांना वर्तणूक दिली जाते हे आपण पाहिलेलं आहे। तुम्ही तिथं राहता, तुम्हाला कधी असे अनुभव आलेले आहेत का? काही त्रास झालेला आहे आतापर्यंत? असा त्रास म्हणजे आम्हाला या गर्दीचाच त्रास खूप होतो। आम्हाला घरी यायचा त्रास आणि घरातनं बाहेर जायचा त्रास। मेन म्हणजे पोलीस व्यवस्था ठेवली आहे आमच्या सोसायटीच्या गेट जवळ, पण क्राऊडच एवढा होतो की पोलिसांनाही कंट्रोल होत नाही। तो एक मला वाईट वाटतं या गोष्टीचं की एक 3 स्टार इन्स्पेक्टर गेट उघडायला आमच्या बिल्डिंग जवळ असतो तरी सुद्धा तो क्राऊड कंट्रोल होत नाही। मग प्रत्येक जणाचं कोणी ना कोणीतरी ओळखीचं असतं आणि मला म्हणजे वाईट वाटतं फार त्या लोकांचं जे रांगेत उभे राहतात नवसाच्या लाईनमध्ये। आम्ही तर तिकडचे स्थानिक आहोत, रहिवासी आहोत, आम्ही सगळं पाहतोय। अर्धी लोक तर मला वाटतं बाहेरचीच असतात, तिकडची लोकही नाही आहेत काही जे गळ्यात पास अडकवून येतात, भोगस पास काही लोकांनी बनवले आहेत हे जेव्हा निदर्शनात येतं। आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यावेळेला बिझी म्हणजे दुसरीकडे असतात, दुसऱ्या व्यवस्थापनाकडे असतात। आम्हाला त्यांच्यापर्यंत तक्रार नोंदवायला पोहोचता सुद्धा येत नाही, ही खंत वाटते या गोष्टीची। आणि व्यवस्थापन म्हणजे आमच्या सोसायटीचा जो उपयोग केला जातो त्यांना असं वाटतं की आमच्या सोसायटीमधनं VVIP दर्शन मिळतं, राजाच्या अगदी पायावर डोकं ठेवायला मिळेल, हे जे लोकांचा समज आहे आमच्या सोसायटीमधनं जाणाऱ्या, तर त्यांना असं कळत नाही की आपण गर्दी करतोय, आपण कोणाची तरी प्रॉपर्टी आपण तोडफोड करतोय, कुणाला तरी आपण म्हणजे अक्षरशः एवढे हाल होतात आमचे त्यावेळेला की आम्ही काहीच करू शकत नाही। आणि पोलीस कमी पडतायत, मी सरळ सांगते की यात पोलिसांचाच कमीपणा आहे, कारण व्यवस्थापन व्हॉलंटियर्स वगैरे फ्रस्ट्रेटेड असणारच। का नसणार? एवढी गर्दी ते कसं कंट्रोल करणार? जेव्हा पोलीस करू शकत नाही तर तुम्ही व्हॉलंटियर्सकडनं काय अपेक्षा करता, जे तिकडचे अर्धे नाहीच आहेत। आणि महिलांवर जो अत्याचार होतोय, जी धक्काबुक्की होते, मला तुम्ही एक सांगा, एवढी गर्दी जेव्हा स्टेजवर जाते, काही लोक जप करत बसतात, काही लोक ते पाय सोडतच नाहीत, मग त्यांनी काय करावं? अशा क्षणाला त्यांनी करावं तरी काय? नक्की भाविकांना दर्शन हवं असतं आणि त्यासाठी ते काही काळ काढतात, मात्र धक्काबुक्की सुद्धा केली जाते, कार्यकर्त्यांकडून ही धक्काबुक्की होती हे विशेष। मात्र तरी सुद्धा तुम्हाला एक विचारावंसं वाटतं, तुम्ही त्या ठिकाणी काही त्रासांना, काही अडचणींना तुम्हाला या काही दिवसात सामोरं जावं लागतं। या सगळ्या तक्रारी कधी तुम्ही मांडलेल्या आहेत का कुणाकडे किंवा मंडळाकडे? याबाबत कधी दखल घेतली गेली आहे? हे दरवर्षीचं आहे। तक्रारी म्हणजे माहितीच आहे ना, तक्रारी समोर पाहतोय पोलीस स्टेशन्सला। गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे, आमच्या सोसायटीच्या वॉचमॅनला एक सिनियर इन्स्पेक्टरनी कानाखाली आवाज काढला, काय गुन्हा, त्याचं काही कारण नसताना। जेव्हा आमची पूर्ण सोसायटी पोलीस स्टेशनमध्ये गेली, जाब विचारला, तेव्हा त्या सिनियर PIनी माफी मागितली। आणि मग लोक मोठ्या मनाने माफ करतात, काय करणार? दुसरा पर्याय काय त्यांना? एक तर प्रवाहाबरोबर जा, नाहीतर मग गप्प बसा। किंवा जर तुम्ही काही केलं तिथे तर घाबरतात ना लोक, मला कळत नाही लोक घाबरतात का? मला आमच्या सोसायटीला विचारायचंय की तुम्ही का तुमच्या खंत, तुमच्या यातना सांगत का नाही? पुढे येतच नाहीत लोक कंप्लेंट सांगायला। माझ्यासारखी एकच कोणतरी येते पुढे आणि जेव्हा तक्रार करते तेव्हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। पण मी लोकांसाठी म्हणतो, आपण जनतेचा प्रश्न किंवा आपल्या सोसायटीचा प्रश्न आपण मांडायला इतरांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे ना। तुम्हाला काय त्रास होते तुम्ही एकदा चर्चा करा। हे लोक चर्चा करायला जातच नाहीत पुढे आणि अक्षरशः चर्चा झाली तर यातून कुठेतरी तोडगा निघेल। सोनल, तुमचं अभिनंदन, पुढे येऊन तुम्ही तुमच्या समस्या मांडलेल्या आहेत, नेमका काय त्रास होतो याबद्दल तुम्ही बोललेला आहात। धन्यवाद झी 24 तासकडे या तक्रारी मांडल्याबद्दल। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जसा त्रास होतो तसाच काहीसा त्रास रहिवाशांना देखील होत असतो, मात्र तरी सुद्धा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर काही ना काही कारवाई व्हायला हवी अशी मागणी जोर धरतीये। झी 24 तास, एक पाऊल पुढे।